नमस्कार मंडळी, देवदत्त मोरे DM या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज महाराष्ट्रातील प्रथम मानाचं हिंदकेसरी मैदान पुशेगाव हिंदकेसरीचं मैदान पार पडलं आहे. मित्रांनो, आज अमोल शेठ दिसले, नितीन शेठ, अमर शेठ यांचा छोटा राजा आणि राजा फॅन्स क्लब मुळीकवाडी हा मित्रांनो या पुशेगाव हिंदकेसरी मैदानात गटपात झाला आहे. आज आपल्यासोबत त्यांची संपूर्ण टीम आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज एक मानाचं पुशेगावचं हिंदकेसरीचं मैदान आहे आणि या मैदानात आपल्या राजानं गटपास केला आहे. नाही, या मानाच्या मैदानात गटपास करणं ही लय मोठी गोष्ट आहे. गटपास झाला तर सगळं आपलं साध्य झालं. कसं नियोजन लागलं होतं आजचं? काय नियोजन अमोल शेठ, सौरभ दादा, हां फौजी, बरं नितीन भाऊ, हां सगळी आमची टीम आहे. हां सगळं व्यवस्थित नियोजन लागलं. बस कोणाबरोबर पळाला राजा आपला आज? आज सम्राट संघ पळाला. कोणाबरोबर? सम्राट. सम्राट बरोबर पळाला. हां. ह्याच्या आधी गाडी पळाली का कधी? नाही नाही नाही, पहिल्यांदाच पळाली. पहिल्यांदाच. किती वेळ गटात पळाली गाडी? आपली 23 मध्ये गाडी 4 नंबर तासावर पळाली. 23 मध्ये 4 नंबर तासावर पळाली. आता एवढं मोठं मैदान या ठिकाणी म्हणजे बैलगाडी मालकाची आशा असते की गटपास झाला तरी गोलाला भेटल्यासारखा असतोय. हो. त्या ठिकाणी आपल्या राजानं गटपास केलाय. गटाला स्पीड वगैरे कसं वाटलं? गटाला 1 नंबर स्पीड लागलं होतं. यापेक्षा सेमीला यापेक्षा डबल स्पीड लागणार. आता आपला राजा तुम्हाला तर माहितीच आहे, प्रत्येक मैदानामध्ये त्याची कामगिरी उंचावत नंबर चालली. आहे. म्हणजे जसं प्रत्येक दिवसेंदिवस तो मैदानात मैदानात पळतोय तसं त्याचा वेग वाढतच चाललाय. काय सांगाल? नाही, प्रत्येक मैदानात गटाला तो कमी पळू द्या, सेमीला त्यापेक्षा जास्त पळणार. गटाला दोन्ही पण एकसारखं, तिन्ही पण फेर एकसारखं पळतोय. आता तो दोन्ही खांदी पळतो, त्यामुळे काय अडचण येत नाही. बाहेर ना आत कुठं पण येतं, काय नाही. आता आपल्या बरोबर नितीन शेठ पण आहेत. मित्रांनो, नमस्ते. शेठ नमस्कार. आता बघायला गेलं तर राजाला तुम्ही सगळ्यात जास्त जवळून बघितलाय. हो. राजाविषयी काय सांगाल? राजाविषयी म्हणजे जेव्हापासून आपण लहानपणापासून घेतलंय तेव्हापासून जेवढ्या अपेक्षा होत्या आपल्या सगळ्या पूर्ण केल्यात त्यांनी. हां आपल्याला म्हणजे कुठलीच गोष्टमध्ये त्यांनी कमी पडू दिलं नाही. ज्यावेळेस आपल्याला कुठली त्याच्याकडनं आशा असली ती प्रत्येक वेळेस त्यांनी म्हणजे पूर्णपणे चांगल्या पद्धतीने त्यांनी त्याची कामगिरी दाखवलीच आहे आपल्याला. आता अमोल शेठ असतील, अमर शेठ आहेत, ही संपूर्ण टीम आहे. राजाच्या मागं भरपूर कष्ट करत असतात, परिश्रम घेत असतात. तुमचा यांचा सगळा संबंध कसा जुळून आला थोडक्यात सांगा जरा प्रेक्षक. त्यांचा आणि आमचा संबंध म्हणजे अण्णाशेठ गाडगे आहेत ना पाचवडचे, त्यांच्याशी आमचे जुने संबंध होते. बर. मग अण्णा शेठ आणि त्यांचे मित्र आहेत अमोल शेठ आणि ते. मग आमचं म्हणजे अण्णा शेठ बैल विकत मागत होते, पण आपण विकत दिला नाही. मग अण्णा शेठ बोलले की करार करून घ्या बुवा असं. बर. हां मग आम्ही मग म्हणलो चला ठीक आहे, करार करून घेऊ. मग अण्णा शेठ आणि त्यांनी अमोल शेठला सांगितलं. हां मग असा योग जुडून आला आणि तेव्हा त्यांच्यासोबत आपला करार झाला आहे. बरोबर. आता शेठ कुठंतरी ज्यावेळेस आपला नंदी पळत असतो त्यावेळेस आपण ज्यावेळेस देताना पण काहीतरी विचार करून देत असतो, पुढं माणूस कसा आहे, सांभाळ कसा होईल हे बघून देत असतो. त्याविषयी काय सांगा? आता बघा, आम्हाला अण्णा शेठवरती पूर्णपणे भरोसा होता आणि अण्णा शेठचे आमच्यापेक्षा त्यांच्यावर जास्त भरोसा असल्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला काही म्हणजे त्याच्यामध्ये शंका गैरशंका झालीच नाही. आणि आता जवळजवळ आमचे 6 महिने झाले. 6 महिन्यामध्ये आमचं म्हणजे व्यवहार एकदम अतिशय सुंदर चालू आहे. त्याच्यामध्ये कुठलंच काही अडचणी नाही, काही नाही. ते आम्हाला समजून घेता, आम्ही त्यांना समजून घेतो. किंवा पैऱ्यावरनं कुठलं काहीच म्हणजे असं डिपेंड नाही होत की त्यांनी हाच पैरा केला किंवा आम्ही तसं पैरा केला, तसं काही विषय होतच नाही आमचा. सगळं प्रेमात चाललंय आतापर्यंत. बरोबर. तर मित्रांनो बघू शकता, म्हणजे कुठंतरी हा बैलगाडी क्षेत्र म्हणलं की साथ जोडावा लागतो. 100%. जर एकमेकावर विश्वास असेल, कष्ट करणारे लोक असतील तर त्याचं फळ मिळत असतं आणि तो नंदी पण आपल्याला त्याचं फळ देत असतो. आता जर राजाचं ज्यावेळेस नियोजन पायऱ्याचं केलं जातं त्यावेळेस पायरा कसा बघून केला जातो? काय पैरा समोरचा बैल किती पळतो, कसा पळतो, त्या पद्धतीनं आपल्या बैलाला तो टिकन का नाही किंवा आपला बैल त्याच्यासोबत पळू शकतो का नाही हे बघूनच आम्ही म्हणजे ते नियोजन करतो. आता जो आजचा पैरा जुळला आहे तो आता 11 तारखेला मैदान होतं. 11 तारखेला राजा आणि तो सम्राट एकाच सेमीमध्ये होता. एकदम टाकाटाकीमध्ये आपल्या राजाची गाडी थोडक्यात हार झालती आणि सम्राटची गाडी ही 5 झाली होती. मग आम्ही त्यावेळेस बघितला, तो बी बैल चांगला पळत होता, आपला पण बैल चांगला पळत होता. मग दोघांचं बोलणं झालं की तुमचा पण बैल चांगला पळतो, आमचा पण पळतो बा, मग आपणच पैरा करून घेऊ बा. अशा पद्धतीनं म्हणजे ते आजचं नियोजन बी जुडून आलंय. आता आपल्याबरोबर ही राजाची संपूर्ण टीम आहे, त्यांच्याविषयी काय सांगाल? त्यांच्याविषयी बघा, आता मी तर म्हणजे 4 महिन्यातून 2 महिन्यातून कधीतरी येतो, पण आज ते राजाची टीम म्हणली म्हणजे ते राजाचे मालकच आहे आणि एकदम अतिशय माझ्यापेक्षा जास्त काळजी ते घेतात. मी तरी आता मैदानात इकडे तिकडे हिंडतोय, पण ते राजाला सोडून अजिबात 2 मिनिटं सुद्धा कुठे गेले नाहीत. बरोबर आहे. आता बघायला गेलं तर आपला राजा म्हणजे छोटा राजा म्हणून समजलं होतं. आता याच बैलगाडी क्षेत्रातला या पुशेगाव हिंदकेसरीचा मानकरी घरणेकरांचा मोठा राजा सेम टू सेम कॉपी, काहीच फरक नाही. पळ सेम, देखायला सेम,
सेम टू सेम सगळा विषय, काय सांगाल त्याच्याविषयी थोडं? आम्ही ज्यावेळेस घेतला त्यावेळेसच लोकांनी म्हणायला लागलं की हा घरणिकीचा राजासारखा दिसतो बा हा वासरू असं. मग आम्हाला तर राजा पहिल्यापासून जो घरणिकीचा राजा आहे तो आम्हाला त्याच्याबद्दल आवडच होती. मग आम्ही पण त्याला बघूनच याचं नाव राजा असं ठेवलंय आणि त्याच्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या राजाला जुळून येत आहेत. बरोबर. पळणी म्हणा, पाण्यामध्ये म्हणा, सगळे काही दृष्टिकोन जे आहेत ते राजाचे आणि त्याचे सेम टू सेम आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्याचं नाव पण राजाच ठेवलंय. हो. आता अमोल शेठ पण मैदानामध्ये येत नाहीत शेठ मैदानात. त्या दिवशी कोरेगावमध्ये पहिल्यांदा झालं होतं. ते शेठविषयी तुम्ही काय सांगाल? शेठ तर एक नंबर माणूस आहे हो. शेठचा काहीच विषय नाही. हां. शेठ एकदम राजा माणूस भेटले आम्हाला खरं. अमोल शेठ झाले, राहुल शेठ झाले, म्हणजे त्यांच्यासोबत बी मन जुळणं म्हणजे एक चांगला पैरा जुळण्यापेक्षा आमचं जे पैरा जुळला आहे हा अतिशय चांगला आहे. नाहीतर मग त्याच्यामध्ये बैल आपण दिला आणि त्यांचं आपलं मन नाही जुळलं ना तर बैल बी पडू शकत नाही. ज्यावेळेस त्यांनी राजा सुरुवातीला करार केला का त्यावेळेस राजाने 1 महिन्यापर्यंत भरपूर अडचणी दिल्या. गट पास होत नव्हता, काही वेळेस खालनं पळायचा तर पुढं पळत नव्हता, पुढं पळायचा तर काहीतरी व्हायचं. पण त्यांनी बी अतिशय म्हणजे त्याच्या मागे कष्ट भरपूर घेतले आणि बैल परत त्याच फॉर्मला परत आणला. आता सगळी गोष्ट साध्य होते कुठंतरी शेठ तुमचा पण स्वभाव त्या पद्धतीचा आहे आणि ह्यांचा पण स्वभाव त्या होता म्हणून कुठेतरी तुमचं एकमत होऊन जुळून ते साध्य होत आहे आणि राजा पण ते साध्य करून दाखवते. आता पुशेगावच्या या एवढ्या मोठ्या मैदानात गटपास झाला आहे, सेमीला पाळणार आहे, आता काय अपेक्षा आहे? आता बघा आता इथंच आपण गट पास झाला याच्यामध्येच आपण असं समजून घेतलंय की आपला गुलाल झाला आहे बा असं. पण बाकी आता शिवागिरी महाराजांच्यावरतीच आहे. त्यांनी जेवढं आपल्याला फळ दिलं तेवढं आपण नशिबानं घेऊ. बरोबर. तर मित्रांनो बघू शकताय छोटा राजा आहे, कमी कालावधीमध्ये जास्त नाव मित्रांनो करतोय. संपूर्ण टीम पण त्यांची तेवढी कष्ट पण घेते. आता गटपास झाला आहे आणि सेमी देखील पाळणार आहे. सेमीला देखील तो सेमी पास करून संपूर्ण टीमला खुश कराने या शिवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं सेमीफायनलमध्ये पण पास होऊन गुलालाचा मानकरी ठरेल हीच शुभेच्छा देतो. धन्यवाद.